आपल्यासोबत सर्जेराव वाघमारे आहेत आणि ते विजय स्तंभाचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या अध्यक्ष आहात. ह्यावेळेस वेगळी फुलं म्हणजे आर्टिफिशियल फुलं पाहायला मिळत आहेत. का आणि कशामुळे या जयस्तंभाला 206 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि कुठल्याही वास्तूचा एक कालावधी असतो, एक टाईम पिरियड असतो. 206 वर्ष पूर्ण झाल्यामुळे याचं स्ट्रक्चर ऑडिट ज्यावेळेस करण्यात आलं त्यावेळेस याच्यात असं निदर्शनास आलं की हा आता कमकुवत होत चाललेला जयस्तंभ आहे. म्हणून अधिकचं वजन याच्यावर न देता आर्टिफिशियलमुळं आणि आम्ही ॲल्युमिनियमच्या फ्रेम लावल्यामुळं 80% वजन याचं कमी झालेलं आहे. आता त्याच्यावरचा भार कमी झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे, म्हणून आर्टिफिशियलचा आपण उपयोग केलेला आहे. काय तयारी करण्यात आली आहे? किती लोक या वेळेस येणं अपेक्षित आहे आणि त्यांची व्यवस्था कशी? 15 लाखापेक्षा जास्त भीममानवी संपूर्ण देशातून या ठिकाणी येणार आहेत. कॅनडाची लोक, काल कोरियाची लोक आली होती. 1 जानेवारीला कॅनडाची आणि थायलंडची लोक देखील या ठिकाणी येणार आहेत. परंतु 15 लाख म्हणजे आम्ही 18 ते 20 लाखाचा प्रशासनाचा अंदाज आणि आमचा समितीचा देखील अंदाज आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी पुरेपूर सुविधा याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या वेळेचे जे काही VIP मार्ग आहेत हे सुद्धा वाढवलेले आहेत. बाहेर जाण्याचा मार्ग आहे तो देखील वाढवलेला आहे. संपूर्णच गोष्टीची वाढीव म्हणजे वाढीव पोलीस बंदोबस्त असेल, वाढीव PMPLच्या बसेस असेल, वाढीव शौचालय असेल, सर्वच गोष्टी वाढीव म्हणजे येणाऱ्या जास्त संख्येचा अनुमान लक्षात घेता वाढीव नियोजन या ठिकाणी प्रशासनाच्या आणि समितीच्या वतीने आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त असेल किंवा राहण्याची व्यवस्था काय केली या लोकांची सगळ्या आणि लोकांना काय आव्हान केलं? आम्ही लोकांना असं आव्हान केलं आहे की या वर्षीचा जो काही 207वा शौर्य दिन आहे हा खूप मोठ्या उत्साहात आपल्याला साजरा करायचा आहे. कारण येणाऱ्या 2 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले, त्याला शताब्दी पूर्ण होते म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण 2027ला आम्ही 1 कोटी भीममानवी इथं येतील आणि मानवंदना देतील हे आमचं टार्गेट असणार आहे. त्यामुळं आम्ही असं आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपण मानवंदना देऊन या ठिकाणी या उत्सवात सहभागी व्हावा. नक्की आपल्यासोबत अध्यक्ष होते आणि मोठी तयारी जी आहे ती सध्या भीमा कोरेगाव या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा समिती भोसलेसह सागरवाड, साम TV, भीमा कोरेगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.